तर आज आम्ही आलो आहोत महादेव मंदिरात दर्शनास। तर काल झाल्या महाशिवरात्री आणि आज आहेत महादेवाच्या मंदिरात कीर्तन होतं आणि भंडारा पण आहे। तर चला आम्ही आलो आहोत, कीर्तन वगैरे संपलेलं आहे, आम्हाला यायला उशीर झालेला आहे। तर म्हटलं चला दर्शन तरी घेऊ आणि थोडासा प्रसाद घेऊन जाऊ म्हटलं। तर बघा बाहेर खूप छान अशी महादेवांची रांगोळ काढलेली आहे, छान असं बाहेर डेकोरेशन केलेलं आहे। ओम नमः शिवाय। वरती पण छान अशी सुंदर लाइटिंग टाकलेली आहे। हे आहे वनास शिव विद्या मंदिर, खूप छान आहे, मस्त असं इथं डेकोरेशन केलेलं आहे आणि छान अशी पालखी वगैरे निघाली होती काल, खूप सुंदर आहेत। हे गजलक्ष्मी आहेत बाहेर, इथं पण फुलांनी आणि पानांनी डेकोरेशन केलेलं आहे, खूप सुंदर। ह्याच्या बाजूला शाळा आहे, त्यामुळे प्रत्येक पॅरेंट्स मुलांना शाळेत सोडते वेळेस दर्शन करून जातात, शाळेतली मुलं येता जाता दर्शन करतात, त्यामुळे खूप छान मस्त आहे। भरपूर सारी गर्दी होती, कीर्तन वगैरे सगळं झालेलं आहे, आम्हाला यायला उशीर झाला होता, त्यामुळे आता हे डेकोरेशन पण हे काढतायत। तर म्हटलं चला आपण दर्शन तर घ्यायला येऊ। मस्त असं बाहित आहेत नंदी भगवान, छान असं दर्शन घेतलेलं आहे आणि म्हटलं चला व्हिडिओ काढावं, तुम्हाला पण दर्शन द्यावं, घरी बसून तुम्ही पण महादेवाचं दर्शन घेऊ शकता। खूप छान, काल तर एवढी इथं गर्दी होती बापरे, म्हणजे बाहेरूनच रांगा लागलेल्या होत्या, म्हणजे 1-1 तास लागतो दर्शनासाठी। खूप सारं इथं आहे पालखी, काल पालखी वगैरे निघालती, त्यामुळे तिथं पण छान असं सजवलेलं आहे, बघू शकता। खूप छान इथं छोटंसं बाहेर महादेवाचं मंदिर आहे, म्हणजे आपल्याला दर्शन जल वगैरे वाहण्यासाठी, आणि मध्ये मोठी मूर्ती आहे, ते पुजारीच येऊन तिथं हे करतात। पण कालच्या दिवस सर्व भाविकांना मध्ये जाऊन दर्शन होतं, उघडं होतं ना, काल दिवसभर दर्शन आतमध्ये जाऊन होतं आणि एरवी बाहेरचंच आपण हे इथं ठेवलेलं आहे, तिथंच दर्शन करू शकतो। खूप छान मंदिर आहे, छान असं डेकोरेशन केलेलं आहे, पाहू शकता फुलांचं पानाचं, आणि आतमध्ये आहेत ते भगवान शंकर आणि साईडला ते माता पार्वती, तिथं पण छान डेकोरेशन केलेलं आहे। आता इकडून जायचं आहे पलीकडं आपल्याला, आणि तिथं पलीकड साईडला मारुतीचं मंदिर आहे, बजरंगबलीचं 2 मंदिर आहेत एकाच ह्याच्यामध्ये। इकडं आहे साईडला मारुतीचं मंदिर, बघू शकता। बजरंगबली की जय, संकट मोचन हनुमान। हे बाहेर आहेत दर्शन आपल्याला करण्यासाठी, काही सिंदूर वगैरे, काही फूल वगैरे वाहण्यासाठी, आणि मध्ये ते पुजारीच करत असतात, त्याला लॉक लावलेलं असतं। बाहेर बसायला वगैरे ठेवलेले आहेत असे बाकडे, मस्त आपण त्यावर थोडंसं बसू शकतो, थंडगार मस्त वातावरण। 12 वाजेपर्यंत चालू असतो। कसा वाटला माझा व्हिडिओ, जरूर लाईक करा,